As usual, we will start our session with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. ॐ भुवस्वः तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. And move around very slowly, slowly. Open mind with fresh vision with me. ओके, आज आपण ज्या विषयावर चर्चा करतो आहोत तो विषय आहे जेंडर्स आणि नंबर्स. जेंडर म्हटल्यानंतर लैंगिक भेद, ज्याला स्त्री पुरुष नर मादा, अरे मुलगा मुलगी बाई माणूस असं आपण म्हणतो. ज्याच्यामध्ये मुख्यत्वे मस्क्युलाइन जेंडर आणि फेमिनाइन जेंडर असे दोन प्रकार आहेत. त्यानंतर सिंग्युलर प्लुरल असे दोन प्रकार त्याच्यामध्ये येतात. एकवचन अनेक वचन, ज्याला नंबर इंग्लिशमध्ये म्हणतो. या दोन्ही विषयांची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. बघा, जेंडर किंवा लिंग ज्याला म्हणतात, स्वाभाविकपणे प्रकृतीने, निसर्गाने, परमात्म्याने या पृथ्वी तलावर जेवढे काही सजीव निर्माण केलेले आहेत त्या प्रत्येक सजीवामध्ये दोन विजातीय प्रकार तुम्हाला दिसतात. प्रकृतीची रचना सातत्याने चालू राहावी, त्या प्रकारचे स्पेसीस, त्या प्रकारचे प्राणी, त्या प्रकारचे कीटक, त्या प्रकारचे कृमी, त्या प्रकारचे जानवर अनंत काळ या पृथ्वी तलावर टिकावे, टिकण्यासाठी प्रकृतीने स्त्री पुरुष, स्त्रीवाचक पुरुषवाचक, पुलिंगी स्त्रीलिंगी, नर मादा हे नाते निर्माण केले, त्यांच्यामध्ये आकर्षण निर्माण केलं आणि स्वाभाविकपणे अनंत काळापर्यंत त्या विशिष्ट प्रकारच्या जमाती या पृथ्वी तलावर कायमस्वरूपी राहिल्याची व्यवस्था केली. मग त्याच्यामध्ये मेल फिमेल, मस्क्युलाइन आणि फेमिनाइन असे दोन प्रकार पाहिले. मस्क्युलाइन्स याचा अर्थ मसल्स या शब्दापासून तयार होतो. मस्क्युलाइन मसल्स, ज्याला आपण रांगडेपणा म्हणतो, पुरुषीपणा म्हणतो, आक्रमकता आहे, शक्तिशाली आहे अशा. आणि फेमिना या शब्दापासून फेमिनाइन शब्द तयार झाले. फेमिना याचा अर्थ होतो नाजूकपणा किंवा सौंदर्य. फेमिनाइन म्हणजे स्त्रीवाचक शब्द. आता भाषेच्या दृष्टिकोनातून बघा, ज्यावेळेस आपण भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला अक्षरांची ओळख महत्वाची असते, ती आपण पाहिली. अक्षर जोडल्यानंतर जे शब्द तयार होतात त्याची ही गोष्ट आपण पाहिली. आणि त्याच्यामध्ये भाषेमध्ये लैंगिक भेद, लिंग म्हणजे पुलिंग स्त्रीलिंग हे समजलं पाहिजे. त्याच पद्धतीने तुम्हाला नंबरचंही समजलं. मग मस्क्युलाइन फेमिनाइन ह्या विषयावर आपण चर्चा करायला सुरुवात केली तर बघा, काही गोष्टी फार सिम्बॉलिक असतात. सिम्बॉलिक असतात म्हणजे काय? जसं फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा एखादी मुलगी पाहायला गेला, लग्नाचं वय आलं होतं, मुलं मुले एकमेकांना भेटतात. त्याच्यानंतर स्वाभाविकपणे ती आई त्या पोरीचं कौतुक करायला सुरुवात करते. आमची पोलगी अतिशय चालत आहे, सगळ्या प्रकारचे पदार्थ अतिशय छान करते, बाहेरच्यांचं आलेल्या गेलेल्यांचं सगळं काही करते, अगदी सुसंस्कृत मुलगी आहे. स्वभावाने आमची मुलगी अतिशय गरीब हो, आमची मुलगी म्हणजे गरीब गाय आहे, गाय. आता गरीब गाय याचा अर्थ काय? तर स्वाभाविकपणे कोणाच्या अध्यात्मी मध्यात्मी सांगितलेलं काम गपचूप बिचारी शांतपणे करते या अर्थात. बरोबर. आता त्या पोरीच्या बाबतीत तिच्या आई जे बोलत होते ते त्या पोराच्या वडिलांनी ऐकलं. म्हटलं, अरे वा, तुमची मुलगी गाय आहे, आमचं पण पोरग बैलच आहे,
दोघांची जोडी छान जमेल की, चालेल का असं म्हटलं तर? नाही. गाय हा शब्द सकारात्मक अर्थाने वापरला जातो, पॉझिटिव्ह अर्थाने वापरला जातो. पण बैल हा शब्द काही सकारात्मक अर्थाने आपण मराठी भाषेमध्ये नाही वापरत. जर समजा एखाद्या व्यक्तीला म्हटलं, अरे तू नुसता बैल आहे बरं का, तर त्याला आनंद वाटेल का राग येईल? त्याला राग येईल ना. बऱ्याच वेळा काही माणसांना म्हटलं असं बघा, की हा म्हणजे बायकोचा बैल आहे बैल. जे काय स्वतःचं डोकं अजिबात वापरत नाही. बायकोने म्हटलं दिवस तर दिवस, बायकोने म्हटलं रात्र तर रात्र, बायकोने म्हटलं पूर्व दिशा तर पूर्व दिशा. म्हणजे तो स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाही, शक्तीचा वापर करतो, तो पण कुणातरी तरी सांगण्यामध्ये. म्हणजे मग या ठिकाणी भाषा शिकत असताना जेंडर डिफरन्सेस खूप महत्वाचे. बघा, एखादा बंगला असेल, बंगल्याच्या बाहेर आपण पाठी पाहतो, कुत्र्यापासून सावध राहा. आता समजा एखाद्या घर मालकाने कुत्री पाळली असेल, तर अशी पाठी पाहिली का बंगल्याच्या बाहेर, कुत्रीपासून सावध राहा? नाही. पण काही शब्दांमध्ये स्त्रीवाचक शब्द, पुरुषवाचक शब्द हे जाणून घेणं खूप महत्वाचं असतं, भाषा प्रभावी आणि परिणामकारक व्हावी या दृष्टीने. मग इथे आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला, तर स्त्रीवाचक शब्द, पुरुषवाचक शब्द हे भाषा शिकण्याच्या दृष्टिकोनातून इंग्लिशमध्ये महत्वाचे आहे. तर मस्क्युलाइन जेंडर म्हणजे पुल्लिंगी किंवा पुरुषवाचक शब्द, फेमिनाईन जेंडर म्हणजे स्त्रीवाचक किंवा स्त्रीलिंगी शब्द, न्यूटर जेंडर म्हणजे नपुंसकलिंगी, ज्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेद अस्तित्वातच नसतो, तो भेदच नसतो. मग न्यूटर जेंडर ह्या 3 कॅटेगरीमध्ये येतात. एक तर बॉटनिकल म्हणजे वनस्पतीजन्य गोष्टी, निर्जीव गोष्टी म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग, आणि ग्रुप जो स्त्री पुरुष यांना वेगळा करू शकत नाही. आणि कॉमन जेंडर म्हणजे 2 वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत, पण दोघांना पाठीच असतात. स्त्रीचं अस्तित्व वेगळं आहे, पुरुषाचं अस्तित्व वेगळं आहे. स्त्री पुरुष दोघं एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहे, स्वतंत्र आहे. पण मात्र दोघांना एकाच नावाने पुकारलं जातं, एकाच नावाने बोलावलं जातं. त्याला कॉमन जेंडर असं म्हणतात. मग या ठिकाणी या चारही कॉन्सेप्टला आपल्याला छान आणि सोप्या पद्धतीने समजून घेता येते का, त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं. न्यूटर जेंडर म्हणजे स्त्री पण नाही, पुरुष पण नाही, स्त्री पुरुष असा भेदच अशा कॅटेगरीमध्ये अस्तित्वात नसतो, ज्याला न्यूटर जेंडर किंवा नपुंसकलिंगी रूप म्हणतात. जसं फॉर एक्झाम्पल प्रजनन म्हणजे प्रोक्रिएशन, हालचाल म्हणजे मोमेंट, ह्या करणाऱ्या प्रत्येक सजीवामध्ये नर किंवा मादी, मेल फिमेल, मस्क्युलाइन फेमिनाईन, पुरुष स्त्री असे रूप पाहायचे. पण काही गोष्टी अशा असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला स्त्री पुरुष, पुरुषवाचक, स्त्रीवाचक, मेल फिमेल, मस्क्युलाइन फेमिनाईन असे प्रकार आढळत नाही किंवा पाहायला मिळत नाही. मग कोणकोणते प्रकार आहेत? वनस्पतीजन्य असलेल्या गोष्टी म्हणजे बॉटनिकल, मग त्याच्यामध्ये झाड असेल म्हणजे ट्री, शेवाळ असेल मॉथ, गवत असेल ग्रास, किंवा वेल असेल, किंवा काटे असतील, किंवा अगदी छोटस रोपट असेल, फळ असेल, फूल असेल, फांदी असेल, पान असेल, मूळ असेल, खोड असेल, झाडाचा प्रत्येक भाग बॉटनिकल कधीही निसर्गदरच समजला जातो. कारण जसं जगातला कितीही शक्तिशाली पुरुष असेल तरी सुद्धा तो पुढच्या पिढीची निर्मिती करू शकत नाही एकटा. जगातली कितीही बलाढ्य स्त्री असली तरी ती एकटी पुढच्या पिढीला जन्म देऊ शकत नाही. स्त्री आणि पुरुष दोघांनी ज्यावेळेस एकत्र यायचं ठरवलं, एकत्र युग्म तयार झालं, की मग पुढची पिढीची निर्मिती होती. पण झाडांच्या बाबतीत तसं पाहायला मिळत नाही. झाडांमध्ये मेल फिमेल असा प्रकारच नसतो, कारण झाड प्रजनन क्रियेमध्ये, प्रोक्रिएशन मध्ये अगदी स्वतंत्र असतात.
ते स्वतः त्यांचं अन्न मिळवतात, मुळाद्वारे पाणी शोषतात, त्याच्यातून ते फुलं फुलवतात, अंकुर येतो, त्याच्यातून फळ निर्मिती होते आणि त्याच्यातून बीज निर्मिती होती आणि बीजापासून पुन्हा झालं. मेल फिमेल अशी प्रक्रिया किंवा प्रोसेसची कॅटेगरी झाडांमध्ये नसते. म्हणून सगळ्या प्रकारच्या वनस्पतींना न्यूटर जेंडर म्हणतात. पण नॉन लिव्हिंग थिंग, ज्यांचा जन्म नाही, ज्यांचा मृत्यू नाही, निर्जीव आहे, चैतन्य शून्य असलेल्या गोष्टी, त्याला न्यूटर जेंडर म्हणतात. उदाहरणार्थ सॉलिड, गॅसिड, लिक्विड फॉर्म मधल्या कुठल्याही गोष्टी, स्टोन म्हणजे दगड, मेटल म्हणजे धातू, लिक्विड फॉर्म मधल्या गोष्टी असतील, वॉटर, डिझेल, पेट्रोल, ऑइल किंवा गॅसिड कुठले असते तर त्याच्यामध्ये एअर, ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, इतर सगळ्या कुठल्याही गोष्टी ज्या नॉन लिव्हिंग आहेत म्हणजे जीव आहे, त्याच पद्धतीने समूहदर्शक किंवा समूहदर्शक, ज्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे एकत्रितपणे आल्यानंतर त्या समूहाला नाव दिलं जातं, नामकरण केलं जातं. जसं टीम आहे, फॅमिली आहे, डायरेक्टर बॉडी आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिजे. कारण याच्यामध्ये समूह आहे, मग मॉब आहे, मास्क आहे किंवा क्राऊड आहे, या सगळ्या गोष्टी न्यूटर जेंडर. बघा ना, की कुटुंब म्हटल्यानंतर आई आहे तिथे वडील पण आहे, मुलगा आहे तिथे मुलगी पण आहे, पती आहे तिथे पत्नी पण आहे आणि सगळ्यांचं मिळून एकत्रित कुटुंब आहे. मस्क्युलाईन जेंडर फॅमिली, फेमिनाईन जेंडर फॅमिली असं पाहायला मिळतं का? नाही. एखाद्या व्यक्ती जर अगदी स्वाभिमान सांगत असेल, आमच्या घरात कुठलीही स्त्री नाही, स्त्रीचं अस्तित्व नाही, मागच्या 7 पिढ्यांपासून एकही स्त्री आमच्या कुटुंबात नाही, एखादा तर वेडा वेडा झाला का? 7 पिढ्या स्त्री नाही, मग पुढची पिढी आली कस काय? कुणी जन्म दिला त्या पिढीला? बरोबर ना? स्वाभाविकपणे याच्यामध्ये स्त्री पुरुष हा एकत्रित भाग तिथे पाहिजे. म्हणजे या 3 कॅटेगरी तुम्ही पक्क्या लक्षात राखतो, म्हणजे न्यूटर जेंडर. कुठल्या? वनस्पतीजन्य, बॉटनिकल, निर्जीव गोष्टी, नॉन लिव्हिंग थिंग, संघदर्शक किंवा समूहदर्शक गोष्टी, ग्रुप किंवा मॉब ओरिएंटेड, ह्या सगळ्या गोष्टी काय? न्यूटर जेंडर. वनस्पती, निर्जीव गोष्टी, संघदर्शक, समूहदर्शक. मग ते एखादी भाजी असेल, छोटं रोपटं असेल, एखादी फांदी असेल, एखादं कॅक्टस असेल, एखादं गवत असेल, वेद असेल, त्या वेलाला सुद्धा वनस्पती जन्म म्हणजे न्यूटर जेंडर. निर्जीव असेल, दगड असेल, धातू असेल, पाणी असेल किंवा वायू असेल किंवा लाकडी ओंडका असेल, सगळ्या नॉन लिव्हिंग निर्जीव वस्तू त्याच्यामध्ये नॉन लिव्हिंग न्यूटर जेंडर. संघदर्शक किंवा समूहदर्शक, एखादा ग्रुप असेल, फॅमिली असते, कम्युनिटी असते किंवा टीम असेल, हे सुद्धा न्यूटर जेंडर मध्ये. बरं, न्यूटर जेंडर तर लक्षात आलं. मग मस्क्युलाईन जेंडर आणि फेमिनाईन जेंडर असे 2 प्रकार आपण पाहू. मस्क्युलाईन जेंडर आणि फेमिनाईन जेंडर हे तर मूळ विषय आहे आपला. मसल्स या शब्दापासून तयार झालेला मस्क्युलाईन जेंडर, फेमिना या शब्दापासून तयार झालेला फेमिनाईन जेंडर. मग मस्क्युलाईन जेंडर म्हटल्यानंतर ताणा मुलगा किंवा बॉय मुलगा, प्रौढ मुलगा, किशोरवयीन मुलगा, तरुण मुलगा, एखादा वयस्कर माणूस, म्हातारा असेल, सगळ्या वयोगटातले सगळे पुरुष, लहान मुलापासून म्हाताऱ्या आजोबांपर्यंत सगळ्या वयोगटातले सगळे माणसं, मुलं आणि प्राण्यांमधले सगळेच्या सगळे नर, म्हणजे बुल किंवा ऑक्स, डॉग, पिकॉक, मोर, कॉक म्हणजे कोंबडा, यालाच व्याकरणाच्या संकल्पनेमध्ये पुरुषवाचक शब्द किंवा पुलिंगी शब्द किंवा मस्क्युलाईन जेंडर असं म्हणतात किंवा म्हटलं. ओके. मग त्याच्यानंतर येतो फेमिनाईन जेंडर, म्हणजे स्त्रीवाचक किंवा स्त्रीलिंगी शब्द. मग ती ताणी मुलगी असेल, बेबी गर्ल किंवा गर्ल असेल, किशोरवयीन मुलगी असेल, प्रौढ मुलगी असेल, अडल्ट गर्ल, तरुण मुलगी असेल, तरुण बाई असेल, लेडी, यंग लेडी किंवा यंग वुमन, एखादी वयस्कर बाई असेल, वुमेन किंवा लेडी किंवा म्हातारी असेल, ओल्ड वुमन किंवा ओल्ड लेडी, यांना आपण
फेमिनाईन कॅटेगरीमध्ये, सगळ्या वयोगटातल्या सगळ्या स्त्रिया, महिला किंवा बायका. त्याचप्रमाणे म्हणजे प्राण्यांमध्ये सगळेच्या सगळे अस्तित्वात असलेले मादा. मग तिथे आपण ऑक्स किंवा बुल पाहिलं, इथे काऊ म्हणजे गाय आहे. तिथे आपण डॉग पाहिलं, इथे बीच म्हणजे कुत्री. तिथे आपण लांडोर पाहिलं, बरोबर, मोर पाहिलं, सॉरी, पिकॉक, आणि तर पीहेन म्हणजे लांडोर, फिमेल मोर. आणि तिथे आपण कॉक म्हणजे कोंबडा पाहिला, इथे हेन म्हणजे कोंबडी. या सगळ्यांचा समावेश फेमिनाईन जेंडर मध्ये करतात. यालाच व्याकरणाच्या संकल्पनेमध्ये फेमिनाईन जेंडर किंवा स्त्रीवाचक रूप, स्त्रीलिंगी रूप असं म्हणतात किंवा असं म्हटलं जात. मग आता पुलिंगी किंवा स्त्रीलिंगी, पुरुषवाचक किंवा स्त्रीवाचक ह्या शब्दांच्या बाबतीत तुम्ही बघा की सर्वसाधारणपणे आपण पुरुषवाचक शब्दच जास्त पहा. माणसाने नेहमी खरं बोलावं, बाईने काही खोटं बोलायचं का? नाही, माणसाने म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही. मग इथे स्त्रीवाचक शब्द जर निर्माण करायचा असेल पुरुषवाचक शब्दापासून, तर ESS लावायचं, सिंपल. मग त्यामध्ये एखादा शब्द दिसतोय, त्याला ESS लावा. लायन म्हणजे सिंह, आणि सिंहीण म्हणायचं असेल तर सिंपल ESS लावा, झालं काम तुमचं. दुसरं ESS लावायचं, पण ESS लावत असताना तुम्हाला शेवटचा स्वर म्हणजे वॉवेल्स काढून टाकावं लागतं. उदाहरणार्थ टायगर, आता टायगर शब्दामध्ये TIGER, यामध्ये आय आणि ई दोनच वॉवेल्स आहे. शेवटचा ई जो आहे तो काढून टाकला जातो, TIGR, आणि मग ES, टायगर, टायग्रेस. आणि त्याचप्रमाणे ऍक्टर, ACTOR, ऍक्टर. आणि आपल्याला अभिनेत्री म्हणायचं असते, ऍक्ट्रेस, त्या ऍक्ट्रेस मध्ये दोन वॉवेल्स आले, ए आणि ओ. तो ओ काढून टाकला, ACTR, आणि मग ESS केलं, ऍक्टर, ऍक्ट्रेस. आणि तिसरा जो भाग येतो तो पूर्णपणे बदल. जसं वडिलांना आपण फादर म्हणतो, आईला काही फादरेस नाही म्हणत. भावाला आपण ब्रदर म्हणतो, बहिणीला काही ब्रदरेस नाही म्हणत. पतीला आपण हजबंड म्हणतो, पत्नीला काही हजबंडेस नाही म्हणत, बरोबर. तिला वाईफ असं म्हटलं जातं. मग या 3 कॅटेगरी ना, ऑथर, ऑथरेस, काउंट, काउंटेस, जायंट, जायंटेस, गॉड, गॉडेस, हेअर, हेअरेस, हॉस्ट, हॉस्टेस, लेपर्ड, लेपर्डेस, लायन, लायनेस, मॅनेजर, मॅनेजरेस, मेयर, मेयरेस, पेट्रॉन, पेट्रॉनेस, पियर, पियरेस, पोएट, पोएटेस, प्रिस्ट, प्रिस्टेस, प्रिन्स, प्रिन्सेस, प्रायर, प्रायरेस, प्रॉफिट, प्रॉफिटेस, शेफर्ड, शेफर्डेस, शेफर्डेस, स्टीवर्ड, स्टीवर्डेस, टेलर, टेलरेस, फ्युचर, फ्युचर. फक्त ESS लावला की झाला फेमिनाईन शब्द तयार, बरोबर. त्याचप्रमाणे ESS लावून पण शेवटचा स्वर काढून मग फेमिनाईन शब्द तयार होतो. ऍक्टर, ओ काढून टाकला आणि मग ESS लावला. ऍक्ट्रेस, अँबॅसिडर, शेवटचा वॉवेल काढला, अँबॅसिडर रे. ऑडिटर, शेवटचा वॉवेल काढला, ऑडिटर रे. बेनिफिक्टर, बेनिफिक्ट्रेस. कंडक्टर, कंडक्ट्रेस. डायरेक्टर, डायरेक्ट्रेस. एडिटर, एडिट्रेस. इलेक्टर, इलेक्ट्रेस. एम्परर, एम्परेस. एन्चांटर, एन्चांट्रेस. फाउंडर, फाउंड्रेस. गव्हर्नर, गव्हर्नेस. हंटर, हंट्रेस. एडोलेटर, एडोलेट्रेस. इंस्पेक्टर, इंस्पेक्ट्रेस. इंस्ट्रक्टर, इंस्ट्रक्ट्रेस. मर्डरर, मर्डरेस. निग्रो, निग्रेस. प्रोप्रायटर, प्रोप्रायट्रेस. टेम्पटर, टेम्पट्रेस. टायगर, टायग्रेस. ट्रेलर, ट्रेलरेस. ट्रेटर, ट्रेटरेस. वेटर, वेटरेस. वॉर्डर, वॉर्डरेस.
म्हणजे काय केलं, ESS आपण लावलं, पण तो ESS लावण्याच्या आधी शेवटचा वॉवेल काढून टाकला आणि मग ESS चा वापर केला गेला. बरं, याच्यानंतर पूर्णपणे शब्द बदलतात. ESS लावला जाते किंवा शेवटचा वॉवेल्स कडून ESS लावला नाही. फेमिनाईन शब्दांमध्ये पूर्णपणे बदल होतो. जसं बॅचलर, अविवाहित पुरुष असेल तर त्याला बॅचलर म्हणतात. अविवाहित ती असेल तर तिला बॅचलर नाही म्हणत, तिला सिस्टर असं म्हणतात. आपापले कॅमेरा चेक करा, 2 जणांचे ऑफ दिसत आहे, मला काढून टाकावं लागेल त्यांना नाही लागेल. मग याच्यामध्ये ब्लॉन्ड, ब्लॉन्डे, बोअर, सॉ, बॉय, गर्ल, ग्रूम, ब्राईड, ब्रदर, सिस्टर, डक, doors, at the bull, cow, cock, hen, colt, filly, dog, beach, drake, duck, drone, bee, fiancé, fiancée, fox, vixen, gander, goose, grandpa, grandma, headmaster, headmistress, he ass, she ass, he bear, she bear, he goat, she goat. त्यानंतर अजून उदाहरणं देता येतील. हिरो, हिरोईन, हॉर्स, मेयर, हजबंड, वाईफ, किंग, क्वीन, लॅड, लास्ट, लवर, लवर्ड, मेल, फिमेल, मास्टर, मिस्ट्रेस, मिल्कमॅन, मिल्कमेड, मॉन्क, नन, नेफ्यू, नीस, पिकॉक, इहेन, रॅम, इज, सर, मॅडम, सन, डॉटर, सन इन लॉ, डॉटर इन लॉ, डॅड, इन, अंकल, आंटी, वॉशरमॅन, वॉशरवुमन, विडोवर, विडो, वजर, बीच, ह्या पद्धतीने त्याचा वापर केल्या गेल्याचं दिसतं, न केल्याचं पाहायला मिळतं. बरोबर. ओके. आता कॉमन जेंडर, कॉमन जेंडर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष दोघंही वेगळे बरं का, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यांच्यामध्ये पार्टिशन आहे. जसं न्यूटर जेंडर मध्ये पार्टिशन नाही, एकच आहे, एकत्रच आहे, मिक्स आहे, सिंगल आहे, तसा भेदच नाही त्यांच्यामध्ये. इथं कॉमन जेंडर मध्ये स्त्री संपूर्णपणे वेगळी आहे, पुरुष संपूर्ण वेगळा आहे, दोघांमध्ये भेद आहे. पण यांच्यामध्ये नाव दोघांना सारखंच दिलं जातं, एकाच नावाने बोलवलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल फ्रेंड, मित्र असला तरी आपण फ्रेंडच म्हणतो, आणि मैत्रीण असेल तरी सुद्धा आपण फ्रेंड म्हणतो. विद्यार्थी असेल तर आपण स्टुडंट म्हणतो, आणि विद्यार्थिनी असेल तरी सुद्धा आपण स्टुडंट असं म्हणतो. बरोबर. जर यदा कदाचित कझिन असेल, चुलत भाऊ, मावस भाऊ, मामे भाऊ, आते भाऊ, चुलत बहीण, मावस बहीण, आते बहीण, बरोबर, मावस बहीण, ह्या बहीण भाऊ कुठला असेल म्हणजे त्याला कझिन म्हटलं जातं. भाऊ असेल तरी कझिन, आणि बहीण असेल तरी सुद्धा कझिन. कलिग, रूममेट, क्लासमेट, बरोबर, ऑफिसर, बॉस, बेबी, हे सगळेच्या सगळे स्त्रियांसाठी तेच टायटल आणि पुरुषांसाठी सुद्धा तेच टायटल, ज्याला आपण कॉमन जेंडर म्हणतो. मग बेबी कॉमन जेंडर मध्ये येतं, बॉस कॉमन जेंडर मध्ये येतं, चाइल्ड कॉमन जेंडर मध्ये येतं, क्लासमेट कॉमन जेंडर मध्ये येतं, कलिग कॉमन जेंडर मध्ये येतं, कझिन कॉमन जेंडर मध्ये, एनिमी, फ्रेंड, ह्युमन, इन्फंट, मोनार्क, नेबर, ऑफिसर, ऑर्फन, अनाथ मुलगा किंवा मुलगी, पॅरेंट्स, त्यानंतर पर्सन, प्लेयर, प्युपिल, रिलेटिव्ह,
reporter, roommate, servant, speaker, spectator, spouse, student, teenager, टीचर, ही ट्रेनर. स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही अगदी सारखाच शब्द वापरतात किंवा वापरला जातो. हे चित्र याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं किंवा जाणवतं. बरोबर. मग जर आता इथे संकल्पना अगदी सोपी करायची जर ठरली तर त्याच्यामध्ये काय पाहायला मिळतं? न्यूटर जेंडर, मेल पण नाही फिमेल पण नाही, भेदच अस्तित्वात नाही. नो मेल नो फिमेल नो सेपरेट कॅटेगरी. डिवायडेशन नाहीये, इंडिव्हिज्युअलिटी नाही. मॅस्क्युलाइन जेंडर, मसल्स या शब्दात प्रयासून तयार झालेला पुरुषवाचक पुलिंगी नर रूपी, मग तो सगळा मॅस्क्युलाइन जेंडर, ओनली मेल. फेमिनाईन जेंडर, फेमिना या शब्दापासून तयार झाल्या स्त्रीवाचक स्त्रीलिंगी किंवा मादावाचक, ओनली फिमेल. आणि कॉमन जेंडर मध्ये मेल फिमेल दोघांचा समावेश आहे. दोघांनाही अस्तित्व वेगवेगळे, पूर्णपणे वेगळे आहेत, फक्त नाव दोघांचे सारखेच आहे. त्याला कॉमन जेंडर म्हटलं जातं. बरं, आता तुमच्या समोर प्रायमर मध्ये यादी दिलेली आहे किंवा तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा यादी दिलेली आहे. आणि मग मी जर सांगितलं की या यादीचे 4 भाग करायचे आहेत. तुमच्या प्रायमर मध्ये इन्स्टंट ते दिलेलं आहे बघा. गॉड कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकू? मस्क्युलाइन, फेमिनाईन, न्यूटर जेंडर की कॉमन जेंडर? मस्क्युलाइन सर. अगदीच मस्क्युलाइन जेंडर, कारण गॉडेस म्हणजे देवी येतं ना, मग गॉड देवामध्ये येईल, म्हणजे मसल पासून मस्क्युलाइन. पॅरेंट कशामध्ये येईल? मस्क्युलाइन, फेमिनाईन, न्यूटर का कॉमन? कॉमन जेंडर. कॉमन जेंडर मध्ये येईल स्वाभाविकपणे, कारण वडिलांना पण आपण पॅरेंट्स म्हणतो आणि आईला सुद्धा पॅरेंट्स म्हटलं जातो. पेन्सिल कशामध्ये येईल? न्यूटर मध्ये येईल सर. न्यूटर जेंडर, बरोबर, कारण त्याच्यामध्ये मेल फिमेल मस्क्युलाइन फेमिनाईन नॉन लिव्हिंग थिंग आहे ना. बरं, गर्ल कशामध्ये येईल? मस्क्युलाइन, फेमिनाईन, न्यूटर का कॉमन? फीमेल. फिमेल मध्ये, फेमिनाईन फेमिनाईन. जेंडर मध्ये येईल. बरोबर. हा, आता तुम्ही जर त्याची कॅटेगरी पाहिली, चाइल्ड कॉमन जेंडर, कॉक मस्क्युलाइन जेंडर, लायनेस फेमिनाईन जेंडर, बुक न्यूटर जेंडर, थीफ कॉमन जेंडर, हाऊस न्यूटर जेंडर, आंटी फेमिनाईन जेंडर, सन मस्क्युलाइन जेंडर, मॅन मस्क्युलाइन जेंडर, विडो, विंडो नाही ते विडो म्हणजे विधवा स्त्री, फेमिनाईन जेंडर, पर्सन कॉमन जेंडर, स्टोन न्यूटर जेंडर, वीच फेमिनाईन जेंडर, बेबी कॉमन जेंडर, लायन मस्क्युलाइन जेंडर, माउंटन न्यूटर जेंडर, कझिन कॉमन जेंडर, टेबल न्यूटर जेंडर, मॉन्क masculine gender, lady feminine gender, father masculine gender, paint common gender, queen feminine gender, bench neuter gender, teacher common gender, she feminine gender, he masculine gender, newspaper neuter gender, princess feminine gender, officer common gender, computer neuter gender, dog masculine gender, ox masculine gender, student common gender, tree neuter gender, hen feminine gender, servant common gender, uncle masculine gender, daughter feminine gender, car neuter gender, enemy common gender, beach feminine gender, crowd neuter gender, hero masculine gender, pehen feminine gender, grandpa masculine gender, relative common gender, family neuter gender, spouse common gender, vixen feminine gender, husband masculine gender, dictionary neuter gender, neighbor common gender, ring neuter, nun feminine gender, horse masculine gender, king masculine gender, grandma feminine gender, human common gender, jar neuter gender, singer common gender, madam
फेमिनाईन जेंडर. बेड न्यूटर जेंडर. ऑर्फन कॉमन जेंडर. गॉडेस फेमिनाईन जेंडर. नेफ्यू मस्क्युलाईन जेंडर. डायमंड न्यूटर जेंडर. प्युपिल कॉमन जेंडर. नीस फेमिनाईन जेंडर. मोनार्क कॉमन जेंडर. पिलो न्यूटर जेंडर. फॉक्स मस्क्युलाईन जेंडर. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज पाहिलं, हे न्यूटर जेंडर आहे सगळे. हे ब्ल्यू मध्ये आलेले सगळेचे सगळे मस्क्युलाईन जेंडर आहे. ग्रीन मध्ये आलेले सगळेचे सगळे फेमिनाईन जेंडर. मग फेमिनाईन जेंडरची लिस्ट पाहिली तर गर्ल, लायनेस, आंटी, विडो, वीच, लेडी, क्वीन, शी, प्रिन्सेस, हेन, डॉटर, बीच, पीहेड, प्रिक्सेन, नन, ग्रँडमा, मॅडम, गॉडेस, नीस हे शब्दप्रयोग तिथे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे मस्क्युलाईन जेंडर मध्ये सगळेचे सगळे पुरुषवाचक. गॉड, कॉक, सन, मॅन, लायन, मॉम, फादर, ही, डॉग, ऑक्स, अंकल, हिरो, ग्रँडपा, हजबंड, हॉर्स, किंग, नेफ्यू, फॉक्स इत्यादी शब्द पाहिले. ओके. सेम न्यूटर जेंडर मध्ये स्त्री पुरुषाचा भेद नाही. पेन्सिल, बुक, हाऊस, स्टोन, माउंटन, टेबल, बेंच, न्यूजपेपर, कम्प्युटर, ट्री, कार, क्राउड, फॅमिली, डिक्शनरी, रिंग, जा, बेड, डायमंड, पिलो हे न्यूटन जेंडर. कॉन्सेप्ट समजते तुम्हाला? कॉमन जेंडर. आता स्त्रीसाठी पण तो शब्द प्रयोग वापरला तो, पुरुषासाठी सुद्धा तो शब्द प्रयोग वापरला तो. पॅरेंट्स, चाइल्ड, टी, पर्सन, बेबी, कझिन, फ्रेंड, टीचर, ऑफिसर, स्टुडंट, सर्वंट, रिलेटिव्ह, स्पाउस, नेबर, ह्युमन, सिंगर, ऑर्फन, प्युपिल, मोनार्क, एनिमी या पद्धतीने. ओके. जेंडरची कॉन्सेप्ट जे ती क्लिअर. हा गौरव बोला. सर हे क्राऊड जे आहे ते कॉमन मध्ये येईल ना सर? कारण क्राऊड फेमिनाईन आणि मस्क्युलाईन दोघं असताना क्राऊड मध्ये. नाही, कॉमन जेंडर म्हणजे काय पहिले ते समजून घ्या. स्त्री आणि पुरुष यांचं अस्तित्व पूर्णपणे वेगळं आहे. हॅलो, पूर्णपणे वेगळं आहे. कॅमेरा चालू करा तुमचा. दोघांचं अस्तित्व पूर्णपणे वेगळं आहे. टायटल जे आहेत ना दोघांनाही सारखेच वापरले जातात. त्यांना आपण कॉमन जेंडर म्हणतो. क्राऊड मध्ये काय, गर्दी ज्या आहेत ना बायकांची नेहमी वेगळी असते, पुरुषांची वेगळी असते, असं आहे का? नाही, एकत्रित असते. बरोबर. आणि ते एकत्रित असते त्यामुळे त्याला आपल्याला जे आहेत ना कॉमन जेंडर म्हणावं लागतं. मग गर्दीला जे आहेत ना असं बायकांची गर्दी स्वतंत्र गर्दी म्हटल्यानंतर दोन्ही जण जे आहेत ना एकत्र असतात आणि एकत्र आहे आणि एकत्र असणाऱ्या ते टायटल दिला तर ते जे आहेत ना न्यूट्रल जेंडर मध्ये येतं. कॉमन मध्ये कुठल्या गोष्टी येतात? गर्दीमध्ये स्त्रियांची गर्दी वेगळी, पुरुषांची गर्दी वेगळी, त्यांचं अस्तित्व वेगळं वेगळं. आता सगळी गर्दी म्हटल्यानंतर गर्दी असते. ती पुरुष मंडळींची गर्दी वेगळी, स्त्री मंडळींची गर्दी वेगळी. सेपरेशन आलं आणि टायटल सारखं असलं तर ते कॉमन जेंडर. गर्दीमध्ये सेपरेशन आहे का? नाहीये. म्हणून मग ते न्यूटर जेंडर. ओके. अजून काही कोणाचा प्रश्न आहे का? नो सर. ओके. चला पुढच्या कॉन्सेप्टकडे आपण वळूया. नंबर्स म्हणजे वचन. बरोबर. एक वस्तू, एक प्राणी, एक व्यक्ती, कोणतीही संख्येने एक गोष्ट किंवा एक जिन्स असेल तर त्याला एक वचन
सिंगल या शब्दापासून सिंग्युलर हा शब्द तयार. अनेक वचन किंवा वचन दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तू, दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्राणी, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती, दोन किंवा दोनपेक्षा असंख्य अनेक असलेल्या गोष्टी किंवा चीज यांना आपण प्लुरल किंवा अनेक वचन असं म्हणतो. बरोबर. तर ह्या दृष्टिकोनातून त्याला आपल्याला वापर करावा लागतो किंवा केला जातो. ओके. मग इथे सिंग्युलर आणि प्लुरल असे दोन शब्द प्रयोग आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत. मग जसं एक वचनाकडून अनेक वचनाकडे जाताना काही मार्ग पाहूया. एस लावलं की अनेक वचन तयार होतं. गर्ल, गर्ल, चेअर, चेअर, ही, ही, कप, कप्स. एस लावलं की झालं की अनेक वचन. बरं, त्याच्यानंतर इएस हा अजून एक मार्ग आहे अनेक वचन करण्याचा. बॉक्स, बॉक्सेस, ब्रश, ब्रशेस, वॉच, वॉचेस, बस, बसेस, इयस, इयस, इयस असं तिथं वापर होतो किंवा वापर होताना दिसतो. बरोबर. त्यानंतर अजून तिसरा एक मार्ग आहे अनेक वचन करण्याचा. आय एस. आय एस, बेबी, बेबी, लॉरी, लॉरी, डिक्शनरी, डिक्शनरी, सिटी, सिटी. हा तिसरा मार्ग झाला. आय एस केलं जातं. वाय काढला जातो, त्याला आय लावलं जातं आणि इएस केलं जातं. आय एस. चौथा मार्ग आहे व्हीएस चा. व्हीएस लावलं की झाणं अनेक वचन तयार, प्लुरल फॉर्म. नाईफ, नाईफ, वाईफ, वाईफ, लीफ, लीफ, ठीक, ठीक. ह्या गोष्टी तुम्हाला दिसतात किंवा पाहायला मिळतात. हा चौथा मार्ग झाला. त्याच्यानंतर पाचवा मार्ग आहे त्याच्यामधला की शब्दांच्या शेवटी बदल होत नाही, तर संपूर्ण शब्दच बदलतो. जसं टूथ, टीथ, फूट, ट्रीट, माउस, माईस, वुमेन, वमेन. या प्रकारे त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. ट्राय अँड अंडरस्टँड इट. आणि सर्वात शेवटची मेथड काय आहे हो? त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही बदल, कुठलेही चेंज पाहायला मिळत नाही. स्पेलिंग सारखं, प्रोनाउन्सिएशनही सारखंच. बरोबर. सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सारखेपणा तुम्हाला दिसतो किंवा जाणवतो. सीझर, सीझर, पैजमा, पैजमा, चीन, चीन. या पद्धतीने म्हणजे सर्वसाधारणपणे एक वचनाकडून अनेक वचनाकडे जाताना सर्वसाधारणपणे 6 राजमार्ग आहेत. एस लावून अनेक वचन तयार होतं. ईएस लावून अनेक वचन तयार होतं. आय एस लावून सुद्धा अनेक वचन तयार होतं. व्हीएस लावून अनेक वचन तयार होतं. पूर्णतः बदल करून अनेक वचन तयार होतं आणि पूर्णपणे सारखं ठेवून सुद्धा अनेक वचन तयार होताना आपल्याला दिसतं. मग याच्यामध्ये यस, इयस, आय एस आणि व्हीएस इंग्लिशमध्ये सर्वसाधारणपणे ह्या गोष्टींना आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग बघा, पहिला प्रकार सांगितला होता एस लावून. मॅक्सिमम ठिकाणी हे एस लावून अनेक वचन तयार होण्याचा प्रकार दिसतो. इंग्लिशमध्ये अनेक वचनाचं रूपांतर, एक वचनाचं रूपांतर अनेक वचनात करताना एस लावला जातो. जसं पेन, पेन, कॅमेरा, कॅमेरा, फोन, फोन, बॅग, बॅग. एस लावलं का झालं काम. बरं, मग इथे ऍक्ट, ऍक्सेस, बॉल, बॉल, त्यानंतर बॅट, बॅट, बुक, बुक्स, बॉय, बॉय, केक, केक, कार, कार, त्याच्यानंतर चेअर, चेअर्स, आय, आई, फेस, फेसेस, गर्ल, गर्ल, हेड, हेड, हॉलिडे, हॉलिडे, हाऊस, हाऊसेस, की, लेक्चर, लेक्चर, लेक, लेक, मंकी, मंकी, मूवी, मूवी, पेन, पेन,
फोटो फोटोज, पियानो पियानोज, त्यानंतर प्लेट प्लेट, पॉट पॉट, वेव वेव, सर्वंट सर्वंट, स्पून स्पून, टेबल टेबल, टॉय टॉय, ट्री ट्री, या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं किंवा अभ्यासता येतं. व्हिडिओ व्हिडिओज, वेव वेव, झू झू, ह्या प्रकारे. त्याच पद्धतीने पुढचा इयस सुद्धा पाहायला मिळतो आपल्याला. बॉक्स बॉक्सेस, ब्रश ब्रशेस, वॉच वॉचेस, बस बसेस. मग हा इयस केव्हा लावायचा आणि कोणत्या कंडिशनला कोणत्या रूटने लावायचा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे किंवा समजलं पाहिजे. बघा, टीएच असेल शब्दाच्या शेवटी तर मग अनेक वचन करताना इयस वापरला जातो. एस एच असेल आणि शब्दाचा शेवट एस एच ने झाला असेल तर अनेक वचन करत असताना त्याचं सुद्धा इयस वापरलं जातं. बॉक्स आहे त्याचं बॉक्सेस केलं जातं. मग आता इथे तुम्हाला अनेक प्रकारच्या ज्या आहेत ना गोष्टी पाहायला मिळतील. तसं ऍड्रेस ऍड्रेसेस, बॅच बॅचेस, बेंच बेंचेस, बॉक्स बॉक्सेस, ब्रश ब्रशेस, बंच बंचेस, बस बसेस, त्यानंतर बुश बुशेस, कार्गो कार्गोज, चिली चिलीज, चर्च चर्चेस, क्लास क्लासेस, त्यानंतर कोच कोचेस, क्रच क्रचेस, क्रक्स क्रक्सेस, डिश डिशेस, डिच डिचेस, ड्रेस ड्रेसेस, इको इगोस, पॉक्स पॉक्सेस, गॅस गॅसेस, ग्लास ग्लासेस, हिरो heroes, kiss, kisses, lotus, lotuses, mango, mangoes, match, matches, pinch, pinches, potato, potatoes, punch, punches, rash, rashes, scratch, scratches, shoe, shoes, switch, switches, tax, taxes, torch, torches, volcano, volcanoes, watch, watches, या पद्धतीने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. बरं, इथे जे आहेत ना अनेक वचन करण्याची तिसरी पद्धत जी आहे ती तिसरी पद्धत कोणती आहे? तर IES लावलं जातं. केव्हा लावायचं IES? IES लावलं जातं ज्या वेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटी वाय दिसतो. पण हॅलो, वाय नाही चालणार फक्त, तो तर की मध्ये पण येतो KEY, तो बॉय मध्ये पण येतो BOY. कॉन्सनंट प्लस वाय यायला पाहिजे. कॉन्सनंट प्लस वाय म्हणजे काय? तर आपल्याला वॉवेल्स आणि कॉन्सनंटचा फरक माहितीये. AEIOU हे झाले वॉवेल्स आणि याच्या व्यतिरिक्त कुठलेही असेल ते कॉन्सनंट. हे शब्दाच्या शेवटी कॉन्सनंट आणि मग वाय आलं तर असा वाय पहिले आय मध्ये कन्वर्ट करायचा अनेक वचन करताना आणि मग त्याला इयस लावायचं. फॅमिली वाय आलाय बघा शेवटी, त्याच्या अगोदर एल आलेला आहे. मग या ठिकाणी तुम्हाला वाय काढून आय केलेला आहे आणि मग इयस. फॅमिली, कॉलनी शेवटी वाय आलेला, वायच्या एक्झॅक्ट अगोदर एन आलेला आहे. कॉन्सनंट वाय काढलं, आय लावलं आणि मग इयस. कॉलनी, सिटी शेवटी वाय आलाय पण वायच्या अगोदर टी आलेला आहे. कॉन्सनंट वाय काढला आणि आय वापरला आणि इयस वापरला. सिटी. बेबी शेवटी वाय आलेला आहे आणि वायला काढून जे आहे आय वापरलाय मग इयस लावलाय. बेबी. ह्या पद्धतीने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. ओके. मग याच्यामध्ये ऍबिलिटी ऍबिलिटीज, अकॅडमी अकॅडमीज, ऍसेसरी ऍसेसरीज, ऍक्टिव्हिटीज ऍक्टिव्हिटीज, एन्झायटी एन्झायटीज, आर्मी आर्मी,
average, baby, bakery, balcony, body, candies, century, cherry, cities, colony, copy, country, democracy, dictionary, duty, enemy, facility, family, life, jury, melody, lady, lorry, pony, puppy, story. वाय काढून आय ई एस चा वापर झाल्याचं दिसतं किंवा पाहायला मिळतं. बरं, याच्यामध्ये पुढचा प्रकार पाहिला होता व्हीएस लावून अनेक वचन तयार होतं. व्हीएस लावून अनेक वचन केव्हा तयार होतं? ज्यावेळी शब्दाचा शेवट किंवा शब्दाच्या शेवटी एफ किंवा एस टी वापरलं जातं त्यावेळेस त्याचा एफ आणि एस टी काढून टाकून त्याला व्हीएस ने रिप्लेस करायचं. तर लीव शेवटी एफ आलाय, एफ काढून टाकला, व्हीएस केला, LEA ऍज इट इज कॉपी कर. लीव, फी, एफ होता, एफ काढून टाकला, व्हीएस वापरला, फी, वाईफ, एफ टी काढून टाकला आणि मग व्हीएस केला. लाईफ, त्याच्यामध्ये एस टी काढून टाकला, व्हीएस वापरला, लाईफ. मग इथे तुम्हाला तक्ता दिसतोय बघा, ST04 चा तुमच्या प्रायमर मध्ये बीस, काफ्स, डाफ्स, ईट, हाफ, हूव्स, नाईफ, लीफ, लाईफ, लूव्स, शेल्फ, त्यानंतर शेल्फ, काफ्स, हीप, टफ्स, वाईफ, वुल्स, वॉब्स. आता ज्या ठिकाणी स्टार केलेले ना त्याच्यामध्ये तुम्हाला यस लावलं नुसतं तरी सुद्धा चालतं. बरोबर. आता दोघांमध्ये पुढचं जे आहे ना महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये शब्द पूर्णपणे बदलतो. याचा मात्र संपूर्ण तक्त्याचा अभ्यास करावा लागेल. कर्मयोग वर्कबुक मध्ये दिलेले जे टेबल आहे ते पुन्हा उतरून काढावे लागतील, हाताखालून गेले पाहिजे म्हणून. टूथ, टीथ, फूट, फीट, माऊस, माईस, वुमेन. आता इंग्लिशमध्ये एकवचनी शब्दाचं अनेकवचनी शब्दात रूपांतर करताना बऱ्याचदा वली कोणताही नियम पूर्णतः वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी म्हणजे यस असं काहीच नाही, शब्दच बदलतो. किंबहुना संपूर्ण टेबल माऊस, माहिती, टूथ, त्याच्यानंतर मॅन, टूथ, किंवा हा संपूर्ण तक्ता बघा. तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक शब्द एकमेकांपासून वेगळ्या असल्याचं दिसतं. बारकाईने बघा, प्रत्येक शब्द बघा, प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला बदल दिसतो आहे. प्रत्येक शब्द एकमेकांपासून वेगळा आहे. यस, आयस, बीयस असा कोणताही बदल त्याच्यामध्ये केलेला नाहीये. डायरेक्ट काय झालेलं आहे, संपूर्णच्या संपूर्ण शब्दच बदलले. अजेंडा, डेटा, बरोबर, इरिटा, ह्या प्रकारे तुम्हाला शब्द पूर्णपणे बदललेले दिसतात. त्याच्यामध्ये भेद दिसत नाहीये, कुठल्याच प्रकारचा चेंजेस दिसत नाहीये. बरोबर. मग हा बारकाईने असलेला फरक हा आपल्याला लक्षात आला पाहिजे, समजला पाहिजे. बरोबर. बारकाईने तुमच्या प्रायमर मध्ये सुद्धा याचं डिटेल सविस्तर वर्णन केलेलं आहे. छोटे शब्द सुद्धा महत्वपूर्ण आहे त्याच्यामध्ये. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज व्हेरी मस्ट. हा सगळ्याच्या सगळ्या भागचा आहे.
तो तुम्हाला तिथे स्पष्टपणे दिसतो किंवा स्पष्टपणे जाणवतो. मग हा काय झाला, ड्रास्टिक चेंजेस आहे, पूर्णपणे बदल आहे. अजेंडम अजेंडा, एक्सिस एक्सेस, बॅक्टेरियम बॅक्टेरिया, चटाव चटाव, चाइल्ड चिल्ड्रन, क्राइसिस क्राइसिस, क्रायटेरियन क्रायटेरिया, करिकुलम करिकुला, डेटम डेटा, इरिटम इरिटा, फूट हीट, फॉर्म्युला फॉर्म्युले, फंगर फंगी, जेनरस जेनरा, गूज गीज, त्यानंतर हायपोथिसिस हायपोथिसिस, इंडेक्स इंडिसेस, हिट हिठन, लाऊस लाईस, लाऊस म्हणजे ऊ आणि अनेक ऊ असते तर लाईस, मॅन मेन, मीडियम मीडिया, मेमोरेंडम मेमोरेंडा, माउस माइस, न्यूक्लियर न्यूक्ली, ओवॅसिस ओवॅसिस, ऑक्स ऑक्झेन, नंतर पैसा पैसे, पॅरेंथिसिस पॅरेंथिसिस, फेडोमिनन फेडोमिना, पोडियम पोडी, रेडियस रेडी, स्पेक्ट्रम स्पेक्ट्रा, स्टेमुलस स्टेमुली, स्ट्रेटम स्टेट्रा, सिलॅबस सिलॅबी, टेक्नोसिम टेक्नोसिया, थिसिस थिसेस, फूट टीथ, व्हायब्रे व्हायब्रिया, वुमेन वुमेन, ह्या प्रकारे संपूर्ण शब्दच बदलतो. आणि शेवटचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही बदल करायचे नाही. एका वस्तूच्या अनेक वस्तू होतात हो, पण स्पेलिंग बदलत नाही, प्रोनाउन्सिएशन बदलत नाही, बरोबर. एअरक्राफ्ट एअरक्राफ्ट, न्यूज न्यूज, सीझर सीझर, पैजमा पैजमाज, या गोष्टी त्याच्यामध्ये सारख्या पाहिजे. इंग्लिशमध्ये खूप असे शब्द आहेत ज्याच्यामध्ये एक वचन आणि अनेक वचन यात भेद केला जात नाही. शिप मेंढी एक असेल आणि एक असेल, शिपच म्हटलं तर स्वाईन एक असेल आणि एक डिअर हरिण एक असेल आणि एक यू यू सारखंच केलं जातं, सारखंच म्हटलं जातं. ऑलवेज रिमेंबर. संपूर्ण तक्ता ST06 जर पाहिला प्रायमर मधला तर त्याच्यामध्ये पाहिजे एअरक्राफ्ट एअरक्राफ्ट, एम्स एम्स, एरियर एरियर, बायनॅक्युलर बायनॅक्युलर, क्वार्टर कॅचर, डिअर डिअर, जीन्स जीन्स, न्यूज न्यूज, पीपल पीपल, फिजिक्स फिजिक्स, सायन्सर स्लायसर, फ्लायर फ्लायर, पॉलिटिक्स पॉलिटिक्स, पेजमास पेजमास, reindeer, reindeer, riches, riches, Caesar, Caesar, series, series, share, share, shape, shape, shorts, short, swine, swine, chiring, chiring, chonks, chonks, trousers, trousers, tweezers, tweezers, wedges, wedges, you. अशा प्रकारे तुम्हाला सर्वसाधारणपणे सगळ्या याच्यामध्ये 6 प्रकार पाहायला मिळाले. पहिला एस लावून, दुसरा ES लावून, तिसरा IS लावून, चौथा VS लावून, पाचवा पूर्णपणे वेगळा आणि 6वा अजिबात बदल नाही. जर आपण तुमच्या एक्सरसाइज कडे फोकस केलं तर बघा, हे दोन्ही एक्सरसाइज सोडवण्याचा प्रयत्न केला तर बघा, बॉय बॉई, गर्ल गर्ल, मॅन मेन, ऍक्टर ऍक्टर, बॉक्स बॉक्सेस, पेन पेन, book, books, food, food, child, children, louse, life, wine, wife, life, life, food, food, teeth, teeth, kitty, kitty, baby, baby, body, body, eye, eye, copy, copy, dish, dishes, booth, bushes, pot, pot, food, food, bird, birthday, ox, oxen, match, matches, candy, candy, mouse, mice, datum, data, woman, remain, calf, calf, watch, watches, wool, wolves, leaf, leaf, fox, foxes, knife, knife, fly, fly, bat, bat, frame, fence, goose, geese, medium, media, deceit, deceive, formula, formulae, avery, avery, crisis,
राहायचे, ओवॅसिव, ओवॅसिव, ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह, क्रग, क्रक्सिस. ह्या पद्धतीने तुम्हाला त्याचा सगळ्याचा व्यवस्थित अंदाज बांधता येतो. ओके, सो ह्या प्रकारे आपण जेंडर आणि नंबर हे दोन टॉपिक अगदी व्यवस्थित